उपस्थित सर्व कर्मचारी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ज्या कारणासाठी जमलेलो आहोत ते कारण सर्वस्वी आहे. आज आपल्या आगारात गेले 3.5 वर्ष विद्यमान असलेले श्री राजेंद्रजी आहिरे साहेब यांना इथं आपण सेंड ऑफ देत आहोत आणि त्याचबरोबर आपल्या आगाराचे नवनियुक्त आगार व्यवस्थापक श्री पगार साहेब यांना आपण वेलकम करण्यासाठी आज इथं जमलेलो आहोत. गेल्या 3.5 वर्षांपासून एक वेगळी ओळख या ठिकाणी आपल्या सतत आगाराने निर्माण केली आणि तीच यापुढेही कंटिन्यू होईल अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी दोन्ही विद्यमान अधिकाऱ्यांना या ठिकाणी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीनं आपल्या नवनियुक्त आगार व्यवस्थापकांचं स्वागत आपल्या आगार व्यवस्थापक साहेबांनी करावं. त्यासाठी त्यांनी गुलाब पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचं वेलकम करावं अशी त्यांनी विनंती. आणि त्याचबरोबर आता पुष्पगुच्छ स्वीकारून सन्मान स्वीकारलेल्या आपल्या आगार व्यवस्थापक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या आगार व्यवस्थापक साहेबांना या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सेंड ऑफ वर एक मानवंदना द्यावी. धन्यवाद. तुम्हाला बोलणं सोपं आहे. धन्यवाद सर. यानंतर आपले वैष्णव सर हे 2 शब्द बरोबर पर्यंत होत आहे. प्रथमतः साहेबांचं मी आपल्या संपूर्ण आगारातर्फे आपल्या शहरातर्फे त्यांचं आगमन झालं, त्यांचं आपण स्वागत करूया आणि जी कामाची परंपरा आहिरे साहेबांनी घालून दिली तीच परंपरा कायम राहील अशी आपण या ठिकाणी अपेक्षाही व्यक्त करूया. खरं तर साहेब आमचे बालपणीचे मित्र आहेत. आम्ही एकाच शाळेत होतो, ते आमच्यापेक्षा एक वर्ग पुढे. परंतु अपेक्षित नव्हतं की इतकं विजन असलेला माणूस आणि ह्या माणसाकडे असं विजन असेल. कारण आपण सगळ्यांनी बघितलंय की सटाणा बस स्टँड कसं होतं आणि कसं आहे हा फरकच दाखवतो की त्यांचं विजन कसं होतं आणि तेच पुढे राहील हीच अपेक्षा मी व्यक्त करतो. कोणतंही काम असो. आणि खरं तर अभिमान असा आहे की आमचे मित्र खरोखर म्हणायला हरकत नाही, मित्र मोठे झालेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं कदाचित काही वेळेला थोडासा रोष पत्करावा लागतो चांगलं काम करताना, परंतु त्याशिवाय चांगलं होत नाही. कुणाला तरी खंबीर असा निर्णय घेणं गरजेचं असतं, खंबीर स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तो त्यांनी घेतला आणि ती प्रगती आपल्याला बघायला मिळते. मग शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पासच्या बाबतीत असो, बसेस असो, कधीही आहिरे साहेबांना आम्ही फोन केला असेल किंवा काही तक्रार मांडली असेल तर ती तक्रार त्यांनी त्याचं निवारण केलं नाही असं झालं नाही. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कर्मचाऱ्यांना सांभाळलं. वेळ अडचणीला त्यांनी थोडंसं कडक शब्दही वापरले, परंतु त्याशिवाय प्रशासन चालत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव पण आहे. आणि त्यामुळे मला एक भाग्य लाभलं की मी तिथं विचारलं साहेब आले आहेत का, आणि साहेबांचा हा निरोप समारंभ आणि साहेबांचा पदग्रहण समारंभ दोघंही मला या ठिकाणी अनुभवायला मिळालेत आणि मी सगळ्यांचे तुमचे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी आहिरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन आपलं मत देऊ. खूप जास्त आज बोलणार नाही. भावना अतिशय अलवार आहे. साहिर लुधियानवी साहेबांच्या वाक्याने सुरुवात करेन आणि बशीर बद्र साहेबांच्या वाक्याने माझ्या
मनोगताला विराम दे। कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले। आज बघता बघता 3 वर्ष 5 महिन्याचा कालावधी या सटाणा आगारामध्ये पूर्ण झाला। 14 फेब्रुवारी 2023ला ज्यावेळेस या आगाराला आलो, अतिशय सकारात्मक असं काम करण्याची इच्छा जी तयार झाली आणि त्या इच्छेला माझ्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींनी अतिशय मोलाची साथ मला दिली। निव्वळ अवर्णनीय सर, मी मगाशी आपल्याला म्हटलं की अतिशय पॉझिटिव्ह स्पिरिट असलेला हा डेपो आहे। मगाशी आमचे मित्रवर्य वैष्णव सर म्हटले की प्रशासन म्हटले की काही ठिकाणी कटुता घ्यावी लागते, तो प्रशासनाचा अपरिहार्य अंग आहे। परंतु काहीतरी चांगलं निपजण्यासाठी म्हणूयात किंवा सृजनांच्या कळा जशा सोसाव्या लागतात माऊलीला, एक नवा जीव जन्म घेण्यासाठी किंवा जे आपण म्हणतो विकास जरी करायचा ठरला तरी आपली गैरसोय आपल्याला सहन करून घ्यावी लागते। नवीन रस्ता करायचा असला की आपल्याला गैरसोय सहन करून घ्यावी लागते। मग त्याला विकासाच्या प्रसवगळा असं म्हटलं जातं। त्या प्रसवगळातून एक जन्माचा आनंद, नवनिर्मितीचा आनंद तयार होत असतो, परंतु त्याच्यासाठी प्रसवगळा सोसून घ्याव्या लागतात आणि इतकं स्पिरिट ह्या आगारामध्ये साहेब निश्चितच आहे। माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या ह्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींनी, मग ते वाहतूक शाखेचे कर्मचारी असो, कार्यशाळेचे असो, माझे सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी असो किंवा सर्व प्रशासकीय कर्मचारी बंधू भगिनी असो, यांनी त्या प्रसवगळा सोसल्यात की नाही ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला थोडाफार त्रास होईल परंतु याच्यातून काहीतरी चांगलं तयार होईल। आणि त्याहीपेक्षा ह्या माझ्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींच्या मनामध्ये एक गोष्ट पक्की होती की राज्य परिवहन सेवेकडे पाहण्याचा शहराचा, तालुक्याचा जो एक दृष्टिकोन होता किंवा एक मधल्या काळामध्ये एक जी मरगळ तयार झाली होती, त्या अनुषंगानं एका चांगल्या नजरेनं ह्या विभागाकडे तमाम पंचक्रोशीतील नागरिकांनी बघावं किंवा आपण जी सेवा करतो आहोत ती अतिशय तुल्यबळ आणि तोलामोलाची सेवा आहे, या अनुषंगाचा एक सकारात्मक दृष्टिकोन तमाम नागरिकांचा तयार व्हावा, या अनुषंगानं आम्ही सर्व बदल करत गेलो। आम्ही बदल प्रत्येक कर्मचाऱ्याच्या स्वतःपासून करायला सुरुवात केला, त्याच्या टेबल खुर्चीपासून करायला सुरुवात केला। कारण प्रत्येकाला माहीत असतं माझा शालक सटाणा डेपोला आहे, माझा साडू सटाणा डेपोला आहे, माझा पुतण्या सटाणा डेपोला आहे आणि ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे भेटायला जातो तर त्यांच्यासमोर एक खुर्ची सुद्धा टाकून आपण बसू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती, कुठेतरी खाली मान घालण्याची वळण किंवा हे आपल्या कर्मचाऱ्याला जी एक तयार होत होती, तर त्या अनुषंगानं देखील आम्ही काम केलं, कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर काम केलं आणि त्याहीपेक्षा ह्या सटाणा तालुका आणि त्यासोबतच देवळा तालुका देखील आपल्याकडेच होता। दोघं तालुक्यातील प्रशासकीय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अतिशय चांगले संबंध, फक्त आगार व्यवस्थापकालाच नव्हे सर, माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, माझ्या सगळ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना एक चांगली संधी त्या निमित्ताने मिळाली। खूप सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण इथे दोन्ही तालुक्यातील तमाम राजकीय पदाधिकारी, सामाजिक पदाधिकारी यांचा प्रत्येक वेळेस आपल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग राहिला। आपल्या बागलांचे लोकप्रिय आमदार माननीय दिलीपजी बोरसे साहेब यांनी आपल्या प्रत्येक कृतीला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला, आपली प्रत्येक कल्पना उचलून धरली। आपल्या बागलांचे माननीय तहसीलदार साहेब कैलासजी चावडे साहेब, तत्कालीन प्रांत मॅडम किंवा ज्योती भगत मॅडम, आपल्या सटाणा पालिकेच्या ज्या मुख्याधिकारी आहेत, ह्या सर्वच विभूतींनी, ह्या सर्वच अधिकाऱ्यांनी अतिशय चांगले साथ आपल्या ह्या सटाणा आगाराला दिली किंवा सटाणा आगाराच्या संबंधित एक चांगलं काम जर कुठे होत असेल तर अतिशय भक्कम सपोर्ट ह्या लोकांनी दिला। यासोबतच पतसंस्था असतील, बँका असतील किंवा ज्या इथल्या संस्था आहेत, सटाणा शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या, देवळामध्ये कार्यरत असणाऱ्या, नागपूरमध्ये कार्यरत असणाऱ्या किंवा ताराबादमध्ये कार्यरत असणाऱ्या, या सगळ्यांनी आपल्याला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला। यासोबतच आपण आपल्या
दोन्ही तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायती आणि सगळ्या सरपंच महोदयांशी अतिशय चांगला सुसंवाद ठेवला. वाहतुकीच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडून आपण पुढे मार्गक्रमण केलं. या कालावधीमध्ये आपण सगळ्या यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या. या कालावधीमध्ये आपण खाटूश्याम यात्रेचं आणि गिरनार यात्रेचं शिवधनुष्य पेळलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार माझ्या या सर्व कार्यशाळा प्रशासकीय आणि वाहतूक कर्मचाऱ्यांचा राहिला. अतिशय जिकरीनं किंवा गावखेड्यावर जाऊन त्या पद्धतीनं प्रवासी गोळा करून राज्य परिवहनाला एक चांगला महसूल मिळवून देण्याचं काम माझ्या या सर्व कर्मचाऱ्यांनी केलं. आणि यासोबतच सर अतिशय सांगायला आनंद वाटेल की स्वच्छता अभियानामध्ये सलग 2 वर्ष आम्ही जी बक्षिसं मिळवली ती सगळं क्रेडिट माझ्या या कर्मचाऱ्यांना आहे. याच्याही पेक्षा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा माझ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आहे. मी जे वारंवार उल्लेख करत आलो तर त्या सगळ्यांचा यामध्ये अतिशय मोलाचा वाटा राहिला आहे. आज जाताना पुनश्च एकदा मी माझ्या तमाम कर्मचाऱ्यांनी माझ्या या कारकिर्दीमध्ये अमूल्य योगदान सगळ्यांनी दिलं. माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या प्रत्येक कल्पना उचलून धरल्या. त्या सगळ्यांचं सगळ्या पर्यवेक्षकांचं सगळ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं माझ्या तमाम कार्यशाळा कर्मचाऱ्यांचं माझ्या पाळी प्रमुखांचं माझ्या वाहन परीक्षकांचं माझ्या सगळ्या वाहतूक नियंत्रकांचं माझ्या जेचं म्हणजे वरिष्ठ लिपिक ज्यांना म्हणतो आपण त्या सर्वांचं मी ह्या आजच्या समारोप प्रसंगी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. यासोबतच मांडगे साहेबांसारखे माझे ज्येष्ठ सहकारी म्हणजे ज्यावेळेस आम्ही एसटीच्या प्रांगणामध्ये रांगायला सुरुवात केली त्यावेळपासूनचं मार्गदर्शन अतिशय वडीलकीच्या नात्यानं ज्यांनी दिलं आणि आज देखील आवर्जून ते या कार्यक्रमासाठी आले. या सर्वांच्या ऋणात राहण्यासाठी आपण धन्यवाद म्हणत नाही पण मी ऋणात देखील राहू इच्छितो आणि धन्यवाद देखील मानू इच्छितो. कारण तुमच्या सगळ्यांशिवाय मी अतिशय शून्य आहे. वारंवार मी आपल्या सगळ्यांना सांगत आलो की माझ्या कपाळावर मी साहेब असल्याचा शिक्का अजिबात मारलेला नाही. मी साहेब फक्त तुमच्या जीवावर आहे. तुम्ही लोक मला साहेब म्हणतात म्हणून मी साहेब आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीचं ऋणानुबंध या पुढच्या कालावधीमध्ये असेच आपले टिकून राहतील. मगाशी म्हटलं साहिल साहेबांच्या शब्दांनी जी मी माझ्या मनोगताची सुरुवात केली होती त्याच मनोगताची सुरुवात बशीर चंद्र यांच्या शब्दांनी करू इच्छितो की नज्म आंखों में चरागे बरकरार रहनी चाहिए कि नज्म आंखों में चरागे बरकरार रखनी चाहिए. मुसाफिर तुम भी हो मुसाफिर हम भी है. आगे हर कदम पे मुलाकात जरूर होगी. धन्यवाद. त्यानंतर आगाराचे विद्यमान आगार व्यवस्थापक श्री प्रकाश साहेब विनंती करत की त्यांनी दोन शब्द मत व्यक्त केले. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण ज्यांना निरोप समारंभ देत आहोत आहिरे साहेब, माझे जुने सहकारी मांडगे साहेब, मंगेश ठाकूर, वैष्णव सर आणि सर्व कर्मचारी मंडळ. आता आज या डेपोला हजर झालो. मित्रांनो, बऱ्याच वेळा डेपोला हजर झालं की त्याच्यापुढे बरेच आव्हानं असतात. परंतु या डेपोला जशी माझी ऑर्डर आली तसं मी निवांत आलो. कारण खरं सांगायचं झालं की आहिरे साहेबांनी हा डेपो एकदम सेट करून ठेवला होता. त्याच्यामुळे मला इथे काय फारसं काम आहे असं काय मला वाटत नाही. फक्त आहिरे साहेब स्वच्छतेचा जो तुमचा झेंडा लागला आहे महाराष्ट्रात तिथपर्यंत मी पोहोचेल का नाही मला जरा शंका वाटते. कारण आम्ही जेव्हा जावं ते जेव्हा आम्ही मुंबईला मिटिंगला वगैरे गेलो तर आम्हाला विचारलं जायचं कुठल्या डिव्हिजनची. नाशिक डिव्हिजन म्हटलं की पहिले म्हणायचे सटाणा आणि सटाण्याचं स्वच्छता. लागोपाठ 2 वर्ष तुम्हाला जे बक्षीस मिळालं हे खरंच एकदम कौतुकास्पद आहे. तर हे कोणालाही होणं शक्य नाही. हे जे झालेलं आहे याबद्दल सर्वप्रथम मी आगार व्यवस्थापक आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. सांगायचं झालं की मी जवळजवळ मला पूर्ण डेपो ओळखतो आणि मी पण जवळजवळ सगळ्यांनाच ओळखतो. इथला परिसर, इथले गावं, कारण कळवण, मालेगाव इथेच माझी सगळी नोकरी झालेली आहे. त्याच्यामुळे मला हा सगळा भूभाग तसा काही आता अपरिचित नाही. त्याच्यामुळे मला असं काही नवीन इथे वाटत नाही. आहिरे साहेबांनी ज्या स्कीम राबवल्या त्या निश्चित आपण पुढे निश्चित चालू आणि डेपो आपण अशाच पद्धतीने चालू एवढंच बोलतं थांबतो. नक्कीच हा स्वच्छतेचा वारसा आहिरे साहेबांच्या कारकिर्दीत सुरू झाला आणि तो तुमच्याही कारकिर्दीमध्ये त्याच पद्धतीनं त्याच
जोशानं त्या जोशानं चालू आहे अशी आमच्या सर्व एस टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला ग्वाही देतो. काही स्वप्न गेल्या 3.5 वर्षात आमची अपूर्ण आहे की किमान 50 लाखापर्यंत या वर्षात पोहोचायचं, पण काही गोष्टींमुळे ते 50 लाखाचं सुद्धा 10 लाखांवरती राहील. नक्कीच तुमच्या येत्या काळामध्ये जे 50 लाखाचं ध्येय ठेवलं होतं ते पुढे 1 कोटीचं ठेवू आणि या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि पर्यवेक्षकांच्या सहकार्यातून नक्कीच या आगाराचं जे नाव मुंबई सेंट्रलला गेलं ते यापुढेही कायम राहील आणि 1 कोटीच्या बक्षिसाकडे आपण यापुढे वाटचाल करू ही 100% मला खात्री आहे. आणि आपल्या कारकिर्दीमध्येही अशाच प्रकारे स्वच्छता आणि आगाराचा कारभार हा ज्या पद्धतीनं चालू होता तो त्याच पद्धतीने चालू राहील. याउलट अजून तुम्हाला सांगताना आनंद वाटतोच आहे की आता तुम्ही गेल्या महिन्यामध्ये नांदगाव आगाराचा नफा 5 लाख केला, तसं आमच्या आगाराचा तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला काही देतो आणि थांबतो. आणि